प्रसाद तर मी खाणार आहे कारण मुंबादेवीचा प्रसाद आलाय, पण आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की मुंबादेवीच्या परिसरा आसपासमध्ये तुम्ही कुठे काय खाऊ शकता। इकडे एक चांगली खाऊ गल्ली पण आहे जिला म्हणतात झवेरी बाजारची खाऊ गल्ली, ती पण दाखवणार, प्लस तुम्हाला दाखवणार की मंदिराच्या आसपास काय मिळतं। पण हे सुरुवात करूया प्रसाद खाऊन। चला, तुमचं नाव सांगा ना। राजेंद्र गणपत फाळके, मी सातारचा आहे। किती वर्षापासून इथे? मी 150 वर्षापासून इथे आहे। 150 वर्षापासून? 150 वर्षापासून आमचं दुकान आहे, आमची 4थी पिढी चालू आहे इथे। चौथी पिढी? म्हणजे कसं या एरियामध्ये जवळजवळ असलेल्या जुनी जी माणसं आहेत त्यामध्ये आमचंच असं अशी पिढी असेल की जी एवढ्यापासून टिकून आहे। सातारचे आहात? ह्या मुंबईच्या कंपाऊंड मध्ये कोणीही सातारचे नाही, सगळे युपी वाले, मारवाडी, गुजराती भरलेले आहे। मला सांगा, हे चालू झालेलं कोळी समाजापासून? हा, कोळी समाजापासून चालू झालं। कोळी समाज इकडे येतो की नाही येतो? येतो ना, येतो ना। तुम्ही नवरात्रामध्ये या शेवटच्या दिवशी इतके कोळी येतात, कोळी वाढवून एकदम 100-150 वर्ष असे जहाज बिघून दसऱ्याच्या दिवशी येतात, सगळे येतात। तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही तिकडे पाहिजे तर मी तिकडे लाईव्ह येणार। काय आपल्याकडे स्पेशल मिळतं? आम्ही मुंबादेवीची बर्फी आहे, मुंबादेवीची जी बाकी कुठेही मिळत नाही, फक्त मुंबईच्या मंदिरमध्ये मिळते। ही दूध आणि साखराची बनवलेली असते, पाकातली बर्फी असते, साखरमध्ये असते। जसे तिरुपती बालाजीचे लाडू, मथुराचा पेढा, तसं हे मुंबादेवीची बर्फी। आणि कोणी चालू केली ही पहिल्यापासून चालू आहे, पिढ्यानपिढ्या चालू आलेली बर्फी। ही नवीन कोणी बनवत नाही आणि बाहेर कुठं बनतही नाही ती। अरे वा, फक्त मंदिरामध्येच मिळते। ट्राय करतो। हा, मी बर्फी जेव्हा उचलतो ना, तूप खाली, तूप, दूध आणि साखर एवढ्याची जी बर्फी आहे, बेसिक आहे, पण बेसिक गोष्टी आउटस्टँडिंग असतात असं माझं ऑलवेज म्हणणं आहे। त्यातली गोष्ट आहे जस्ट की हे कुठेच मिळत नाही, इथेच मिळतंय। आणि माझ्याकडनं मी या बर्फीला दादा तुमच्या इतक्या वर्षाच्या या लेगसी जी चालू ठेवली आहे त्यासाठी देतोय गोल्डन थम्स अप। आणि लिटरली तुम्ही मंदिराच्या बाहेर पडलात ना तर पहिलंच आपल्याला हे अभिमानाचा स्टॉल लागतो, जिथे मराठी माणूस 150 वर्षापासून आपला बिझनेस चालू ठेवलेला आहे। क्या बात आहे, खूप 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 अभिमान वाटला दादा। सो दादांनी गोल्डन थम्स अप लावलेलं इकडे का तुम्हाला ते यायचं, कारण 150 वर्षापासून कोणतरी एक म्हणतात ना अथक परिश्रमाने एक आपला स्वतःचा बिझनेस करतायत आणि साताऱ्याचं नाव इथे रोशन करतायत। ही जी मुंबादेवी बर्फी आहे ती तुम्हाला येऊन ट्राय करायची आहे, तुम्हाला ती आवडणार कारण ती गोड आहे। आणि मग या स्टिकर बरोबर एक फोटो काढायचा आहे गोल्डन थम्स अप बरोबर, भाटुपाच्या इंस्टाग्रामवर टाकायची स्टोरी म्हणून। मला टॅग करा, भाटुपाला टॅग करा, आम्ही नक्की शेअर करू। इथे पण मंदिर होतं हे मला कधीच माहिती नव्हतं। इतक्या वर्ष मी मुंबादेवीला येतोय, पण कधी अशा गल्ल्यांमधनं येऊन इथे हे कामनाथ महादेवाचं मंदिर माहिती नव्हतं मला। आवडतात ना व्हिडिओ? थँक्यू 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 सो मच, बरं वाटलं भेटून। येस येस येस, हो अरे नक्की नक्की नक्की, मला टॅग केलेत ना इंस्टावर, नक्की नक्की करतो। तुम्हाला गर्दी दिसते म्हणजे मी मुंबईत आहे हे तुम्हाला कळलं असणार। आणि मुंबईच्या मी अशा एरियामध्ये जो बिझनेस हब आहे मुंबईचा, इथे तुम्हाला सगळे भाषिक मिळणार। इथे वेगवेगळी लोक आहेत जे वेगवेगळ्या कामासाठी आले आहेत आणि त्यामध्ये एक अशी गोष्ट आहे जिथे वर्षानुवर्षे उभी आहे, ती आहे भगत ताराचंद। तुम्ही भगत ताराचंदचे भरपूर सारे आउटलेट्स बघितले असणार, पण हे जे आउटलेट आहे ते सर्वात ओजी आहे। हे 1895ला चालू झालं, 1895ला। काही विचार करा, जर कुठली गोष्ट मी म्हणतो इतक्या वर्ष टिकून असेल त्याच्यात काहीतरी बात आहे। बघूया नक्की काय बात आहे। आणि इकडे ना भरपूर साऱ्या गोष्टी खायला मिळतात, पण मी इथे ट्राय करणार आहे फेमस ताक। चला, हो हो उभेच ताक घेऊन, ताक दिनादिन। सो आता माझ्या हातात दोन लेजेंडरी गोष्टी आहेत या भगत ताराचंद मधल्या। एक आहे लस्सी, ज्याची किंमत या ग्लासाची आहे 90 रुपये, आणि हे आहे यांचं बटर छास, ज्याची किंमत आहे 70 रुपये। आणि भगत ताराचंदची गंमतमध्ये काय आहे, हे एक तर हे छास बनतं त्या मशीनमधनं, आणि बिअरच्या बॉटलमध्ये छास देणारे हे पहिले लोक। आता तर त्यांनी पहिलं तर बिअरची बॉटल वापरायचे, आता स्वतःची बॉटल मॅन्युफॅक्चर करायला लागलेत की त्यांचं नेम टॅग, एवढा हा ब्रँड बनलेला आहे। खूप लोकांना हे एक्सपेन्सिव्ह वाटू शकतं की बाबा एवढं कसं महाग आहे बटर मिल्क आणि लस्सी, पण त्यांची क्वालिटी आहे। येस, अरे आवडतात त्याला हे एपिसोड। थँक्यू थँक्यू थँक्यू। किती बरं वाटतं भाटुपाचे फॅन्स आपल्याला, किंवा फॅन्सपेक्षा बोलू आपण व्ह्युअर्स जे आहेत किंवा जे फॅमिली आहे ती खूप वाढली आहे आता भाटुपाची। थँक्यू सो मच त्यासाठी। आणि अजूनही काही लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या फॅमिलीचे मस्त परमनंट मेंबर होऊन जा।
आता वेळ आली आहे या 2 गोष्टी ट्राय करायची. पहिलं एकदा दादा पण दाखवायला आवडत नाही कॅमेरा समोर यायला, पण आपल्याबरोबर तिकडे लोकल माणूस आहे. दादा तुझं नाव सांग ना एकदा. विशाल साळवी. विशाल साळवी. हा माणूस याच मार्केटमध्ये काम करतो, त्यामुळे त्याला इकडचं काना कोपरा माहिती आहे. तो आपला लोकल गाईड आहे आजचा. चला आपण छास पिऊया. वेगळ्या लेवलला, म्हणजे याला या चहासला काही कम्पॅरिझनच नाही. एकतर हे चहास थिक आहे, बिलकुल पण पाणी असं पातळवाला नाही आहे, मसाला भरलेला आहे आणि ह्याचा जो कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर आहे ना ते वेगळ्या लेवलचं रिचनेस आहे. मी म्हणतो 70 रुपयाची आहे, पण ते 70 रुपयाचं त्याचे व्हॅल्यू आहे दादा, व्हॅल्यू आहे. एकदा पिऊन बघ तू. आज आपल्यावर मानस आहे. हे तुला नको आहे ना? थिकनेस त्याचा एवढा सुंदर आहे ना, मसाले मसाले ओ हा मस्त आहे, मस्त आहे. हो प्रॉपर आलाय. सो आता मी लस्सी पितो इकडे. काय मलाई आहे रे. भाई काय मलाई एवढी लिटरली साईची चव आहे. मलाई बिलकुल पण अशी गोड नाही आहे, प्युअर मलाई आहे. क्वालिटी लस्सी आहे, मला खूप आवडली आहे. पण 90 रुपये आणि 70 रुपये प्राईस जरा महाग आहे, थोडीशी महाग आहे. 1895 पासून कोण कुठली गोष्ट करत आहे तर त्यांना त्या फील्डमध्ये ते लोक बॉस आहेत आणि त्या लोकांना माहिती आहे की आम्ही प्राईस आमची ठेवू शकतो, कारण आम्ही इतक्या वर्ष तुम्हाला क्वालिटी देतो. त्यामुळे क्वालिटी, हायजीन, कुठेही माशा नाही आहेत, कुठे तुम्हाला त्रास होणार नाही ह्या गोष्टीचा. कुठलाही तुम्ही पावसात या, हिवाळ्यात या, उन्हाळ्यात या, तुम्हाला हीच क्वालिटी मिळणार याच्याकडे. आणि त्यामध्ये कन्सिस्टंट एवढी प्राईस घेत आहेत, त्यामुळे मी याला देतोय डबल थम्सअप, नॉट अ गोल्डन थम्सअप, पण या रेस्टॉरंटच्या लेगसीला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. माझं नाव तर मला इथे बुवा म्हणून प्रसिद्ध आहे, पण माझं नाव किसन आहे. आमची लस्सी आणि छास हे जे आहे भले महाग आहे तरी सुद्धा, जसं मुंबईमध्ये भगत ताराचंद भरपूर आहेत बरोबर, पण हे बी भगत ताराचंद मध्ये छास लस्सी नंबर 1ची आहे. एक नंबर आहे. जसं दिल्लीला ताजमहल आहे तसं बी भगत मध्ये लस्सी आणि छास आहे. अरे आश्चर्य आहे. म्हणजे चला दादा, थँक्यू सो मच. तुम्ही मस्त गप्पा मारल्या, तुमची वेळ दिलात आम्हाला. हॅलो. अरे थँक्यू सो मच. अरे 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 भगत ताराचंद किती होतं? 1895. आता हे किती आहेत? 1897. म्हणजे लगेच 2 वर्षात त्यांनी चालू केली ते जिलेबी. आणि हे जिलेबीचं नमस्कार दादा. थँक्यू. अरे आवडतात सगळे. थँक्यू. तर मी म्हणत होतो की ही जी जिलेबी आहे ती आपण ऑलरेडी महावीर नगरच्या ते कव्हर केलेली, पण तिकडे ह्यांची एक फ्रँचायझी किंवा ब्रांच होती. हे मेन आहे, मेन. इकडनं सुरुवात झाली आहे जिलेबीची. इकडनं सुरुवात झाली आहे मुंबादेवी जिलेबीची. सो आपण ट्राय करूया. चला. तर जिलेबी आलेली आहे आणि असं झालं की त्यांनी आम्हाला आतमध्ये शूट करायला दिलं नाही, कारण शूट अलाउडच नाही आहे. पण आम्ही काय केलं माहिती तुम्हाला आम्ही महावीर नगरचे शॉट दाखवले जिथे ते हीच जिलेबी बनत होती. सो रिसेंटली मी तुळजापूरचा एपिसोड केला आणि तुळजापूरमध्ये एवढ्या स्वस्त गोष्टी होत्या की लोक म्हणतील भाई तू तुळजापूरला खाल्ल्या 10,000 रुपयाच्या गोष्टी आणि ते 50 रुपयात फक्त 4 तुकडे मिळतात जिलेबीचे. पण लक्षात ठेवा, हे मुंबईची सुरुवात आहे, ही मुंबई आहे. आणि 50 रुपयाची तुम्हाला 1 2 3 4 तुपातली जिलेबी आहे. क्वालिटी नंबर 1 आहे. ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स बाप आहेत, त्यामुळे पण ते खाऊन बघूया. आज चव आहे माहिती आहे याची. ही जिलेबी आहे ना, ही अशी क्रंची नाही आहे, कुरकुरसा आवाज नाही येणार खाताना. ते आतमधले जो रस आहे तसा पाक रस नाही, पाक आहे तो असं एकदम मेल्ट होतोय. खूप छान आहे. सो मी आता या जिलेबीला रेटिंग देत नाहीये का, कारण या सेम जिलेबीला मी ऑलरेडी महावीर नगरला दिलेली आहे. तुम्ही जर आलात मुंबादेवीच्या ह्याला तर तुम्हाला भगत ताराचंदची ताक आणि लस्सी आणि तुम्हाला जिलेबीवालाचं जिलेबी हे ट्राय करायचंच आहे. मॅन्डेटरी करा संपलं पण. सो हे जे मी फिरतोय ते आहे झवेरी बाजार आणि मुंबईतलं सोन्याचं सर्वात मोठं हब हे आहे. इकडनं मुंबईचं सोनं जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं. इकडे भरपूर सारी कामं पण करतात, भरपूर सारा इथे काय म्हणतात ना वर्कशॉप्स पण आहेत सोन्याचे. सो भरलेला एरिया असतो, अख्खा भरलेला, पण खायला बाप मिळतं, सोन्यासारखं खायला मिळतं. इथे मार्केटमध्ये तुम्हाला
24 तास पाणी अवेलेबल असतं. सो हे प्रॉपर प्युअर तांब्याची पाण्याची भांडी आहेत ज्यामध्ये तुम्ही दिवसभरात कधीही येऊन तुमची तहान भागवू शकता. आणि तुम्हाला तांब असल्यामुळे तुम्हाला शुद्ध पाणीही मिळणार. आणि तांब असल्यामुळे थंड पण राहतं. हे खूप सुंदर. 150 वर्ष झाली, विचार करा. 150 म्हणजे ही खूपच जुनी मुंबईमध्ये आपण आहोत, जिकडे तुम्हाला सगळे छान एकत्र राहताना आणि एकमेकांना सपोर्ट करताना दिसत आहे. बसला. सो आपला पुढचा स्टॉप आहे मोक्ष दुग्ध. म्हणजे तुम्ही इथे दूध प्यायलात की तुम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. इधर का शान क्या है? तो मसाला दूध देना एक मुझे. तर इसमें क्या क्या जाता है? काजू, बादाम, इलायची. लक्षात ठेवा, या मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी जीपे नाही ॲक्सेप्ट होत, कॅशच होते. तर तुम्हाला कॅश कॅरी करावं लागेल. लक्षात ठेवा. नंतर मला शिवाय देऊ नका की आम्ही तू बोलला नाही आणि फक्त जीपेवरती आलो होता आम्ही. तर आता आपण ट्राय करूया. थंड मस्त दूध आहे एकदम. परत 80 रुपयाचं आहे मित्रांनो, पण कारण त्याच्यात ड्रायफ्रुट्स भरपूर दिसत आहेत मला भरलेले. तर किती वर्ष जुनं असेल जरा हे? मी तर 10-12 वर्ष बघतोय मी. तुम्ही काय ते पिता? रबडी घेतो. रबडी घेता तुम्ही? पण मी हे ट्राय करूया आज. हा, हे पण छान आहे. क्वालिटी फूड मिळतं म्हणून इथे. क्वालिटी नाही एकदम. गुजराती मारवाडी लोक टॉप क्वालिटी. टॉप क्वालिटी मिळतं. पैसे जास्त घेतात पण 80 रुपये महाग वाटलं पण नाही. तुम्ही खाल्लं तुम्हाला कळलं असेल. हो, ते खरंच आहे. काय आहे ना, मुंबई सोडून जे महाराष्ट्राच्या इतर प्रांतात लोक राहतात त्यांना नक्कीच हे सगळं खूपच महाग वाटत असणार. पण काय आहे ना, मुंबईमध्ये क्वालिटी गोष्ट घ्यायची असेल तर ते महागच पडते. कारण मुंबईमध्ये एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यामध्ये क्वालिटी गोष्ट शोधणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि जर क्वालिटी कोण दिलं असेल तर त्याची ते प्राईस घेत असतात. म्हणून 80 रुपयाचे ड्रायफ्रुट्स दिसतं तुला याच्यात भरलेले आहेत. तुम्ही हे दूध आहे ना पिऊच शकत नाही. जर तुम्हाला भूक नाही लागली आहे पण थोडंसं पोट भरायचं आहे तर हे मागवा. हे नक्कीच चांगलं आहे. म्हणून त्या गोष्टीला माझ्याकडनं मिळतोय डबल थम्सअप. बट बाकी क्वालिटी वाईज हे गोल्डन थम्सअप वर्थिट आहे. पण मी आता देतो डबल थम्सअप. गुड फूड. सो मोक्ष दूध प्यायला ती तुम्हाला यायचं आहे जरासं तिखट खायला अग्रवाल फास्ट फूड मध्ये. दादा, आपका ये शॉप के बारे में मैंने बहुत सुना है. बहुत लोग बोलते कि यहाँ पे खाना चाहिए. आपके क्या इतना फेमस है खमनी में? ये चना दाल से बनता है. हाँ. जी, एकदम अक्खा चना दाल भिगा के इसको ढोकले के जैसे बनाते हैं. अच्छा. फिर उसको मैश करके बघार लगता है. हाँ. बहुत दूर से लोग यहाँ तक आते हैं खाने हाँ. के लिए. जी. और आपका सेव कहाँ से आता है? सेव अपने बनाते हैं. आप ही बनाते हैं? हाँ, दुकान है अपना. और कितने साल से चालू है आपका? ये दुकान तो 20 साल से चालू है. हाँ. मैं काम किया हूँ 3 साल हो गया. अरे वाह. और आप कहाँ से हो? मैं बिहार से. अरे वाह, मस्त मस्त. तो ट्राय करते हैं अभी हम लोग. ओके सर. थँक्यू. मेन म्हणजे चमचमचं नाही भाई, तुम्हाला मस्तपैकी सिल्वर स्पून नाही आहे पण सिल्वर पेपर आहे तुम्हाला खायला. त्यातनं खायचं आहे. ही खमणी 40 रुपयाची खमणी आहे. मग आतापर्यंत या मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त गोष्टी कुठली असेल तर ती ही आहे. आपण ट्राय करूया. वाव वाव. मिरची, खमणी आणि शेव भाई हे मन खुश करणारी डिश आहे. म्हणजे खमणी आहे ना अजिबात ड्राय नाही आहे, पूर्ण मॉइस्ट आहे. छान त्याच्यामध्ये तो रसाळपणा आहे. चव बघा थोडीशी तिखट पण आहे स्वतः खमणी. मग तुमच्या जिभेला कुठे तिखट लागत नाही पण तोंडामध्ये ती फिलिंग आहे की तिखट तिखट लागते तुम्हाला. कांदा मस्त लागतोय, शेव छान लागते. एकंदरीत जी ज्याला फोडणी पण पडली ती फोडणी पण मस्त आहे ना. मला ढोकळ्यापेक्षा हा आयटम खायला असता आवडला खूप. आणि ही मिरची ही अजिबात तिखट नाही आहे. मिरची अनलिमिटेड आहे, तुम्ही मिरची किती घेऊ शकता. ही खमणी तुम्हाला तिथे येऊन ट्राय करायचीच आहे. या खमणीला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. खूप 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 चविष्ट आहे. तुम्हाला चव येणार ही खाल्ल्यावरती. मी अजिबात जोक मारत नाही आहे. प्लीज प्लीज तुम्ही इथे ट्राय करा. सो अग्रवालला माझ्याकडनं मिळालेला आहे गोल्डन थम्सअप. का? कारण यांची खमणी अप्रतिम आहे. मी मुंबईत एवढी सुंदर खमणी, शेव आणि त्या मिरची असं ट्राय केल्या नाही आहेत. माझ्याकडनं हायली रिकमेंडेड आहे की तुम्हाला इकडे यायचं आहे, तुम्हाला याची खमणी ट्राय करायची आहे. 40 रुपयाची आहे, वर्थिट आहे आणि आवडणार तुम्हाला. आणि आवडलं ते काय करायचं आहे, गोल्डन थम्सअप लागलेला आहे त्याच्यावर फोटो काढा, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाका, मला टॅग करा, भाटुबाला टॅग करा, आपण नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. तुम्हाला या रोडला असे भरपूर सारे छोटे मोठे फूडचे स्टॉल दिसणार आणि तुम्ही कन्फ्यूज होणार की कुठे खायचं. म्हणून हा आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघा. कारण आम्ही तुम्हाला लोकल माणसावर फिरतो, तो तरी कॅमेरासमोर येत नसतं सांगतोय तुम्हाला की सगळं त्याचं रिकमेंडेशन्स आहे आणि तो ते 20 वर्ष काम करतो, त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण अजून भरपूर गोष्टी बाकी आहेत.
सो मोहनभाई पुडलावाला हे पण 1968 पासून आहे आणि हे खूप व्हायरल झालंय, खूप लोकांनी कव्हर केलंय. आम्हाला पण लोकांनी कमेंट करून सांगितलं की ते ट्राय करा आणि तो लोकल माणूस म्हणाला की ह्याचं जी गोष्ट आहे ती वेगळीच आहे. तर बघू, ट्राय करूया. तर आपका नाम बोलतो ना. मेरा नाम तो लाला है. मुझे बताओ कि आपका ये पुडला क्या प्रकार रहता है? बेसन का डोसा. अच्छा, बेसन का डोसा. हाँ. तो आपके पास वो ब्रेड पुडला भी मिलता है? हाँ, ब्रेड पुडला मिलता है. मूग दाल चीज पुडला मी रेग्युलर घेत असतो. रेग्युलर आहे. हा, मी तो नॉर्मल ट्राय करतो, एक पुडला आणि ब्रेड. बेस्ट आहे सर. बेस्ट आहे. एनी डे. थँक्यू. सो हे पुडला आहे आणि हे ब्रेड पुडला आहे आणि दोघांची प्राइस 60 रुपयेच आहे. याच्यातनं पाव काढून सेपरेट करून दिलं, याच्यामध्येच पाव टाकलाय. म्हणजे जसं फ्रेंच टोस्ट करतो ना, आपले जे सो कॉल्ड इंडियन फ्रेंच टोस्ट आहेत हे त्याप्रमाणे आहे. सो पहिलं बघाल तर हे बघ, लिटरली त्यांनी बेसनमध्ये पाव टाकलाय आणि तो फ्राय केलाय आणि तसं हे बनवलं आहे मी. आता आपण याच्या मेन, मग आपले दादा बोलले इकडचे बसलेले की ह्यांचं चटण्या खूप भारी आहेत, कारण चटण्या ट्राय करूया. हे लिटरली फ्रेंच ऑमलेट कसं असतं आपलं तसंच लागतं. फ्रेंच टोस्टमधनं जर अंड्याचा वास काढून टाकला तर ते कसं लागेल हे ते आहे. व्हेज लोकांचं फ्रेंच टोस्ट आहे. तर ही गुळाची चटणी आहे, ही यांची हिरवी कोथिंबीरची चटणी आहे आणि ही यांची लाल मिरची चटणी आहे. त्या तिघांची पण चव वेगवेगळी आहे. हा हेवी आयटम आहे, प्रॉपर लंच आहे हे, प्रॉपर लंच. पण यात तुम्हाला ब्रेड जास्त लागतोय खाताना आणि मग बेसनची चव येते. त्यामुळे ओव्हरऑल या डिशला माझ्याकडे मिळतोय थम्सअप. ट्राय करूया यांचं ओजी पुडला. प्रॉपर डोसा आहे, बेसनचा डोसा, व्यवस्थित बेसनचा डोसा काढलेला आहे त्यांनी. कांद्या बिंद्यावर मस्त लागतं, प्रॉपर बेसन चव यायला. थोडंसं ना चपाती खाल्लं का वाटतं आपल्याला. हे माझ्यासाठी हे आयटम जे दोन्ही आहेत ना, हे वन टाईम आयटम आहे. मला वाटत नाही मी इथे हे परत खायला बसीन स्पेशली. त्यामुळे याला माझ्याकडे थम्सअप मिळतोय, कारण ते 60 रुपयाचे स्वस्त काहीतरी आहे आणि काही युनिक आहे गोष्ट, बट नॉट माय स्टाईल मला वाटतं. सो मोहनबागच्या समोर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लिटरली अख्खी एक खाऊगल्ली सेट आहे, अख्खीच्या अख्खी. तुम्हाला जर आवडलं तर कुठल्याही गोष्टीचं ट्राय करा. भरपूर साऱ्या गोष्टी इथे आहेत, भरपूर पापडवाले आहेत, पण हा त्यातला रेकमेंडेड पापडवाला आहे. आपण एक ट्राय करूया. अरे कोणचा पापड रहता ये? मका आणि गव्हापासून बनलेलं आहे पापड. ट्राय करूया आपण यांचे. 50 रुपये. तर तुमचं नाव सांगा ना. रघुवीर. दादा, इथे एवढे पापडवाले आहेत पण तुमच्याकडे सर्व सांगता की बेस्ट मिळतात का? कसं काय? हे माझ्या वडीलने चालू केला होता. वडिला किती वर्ष जुनं? दुसरी पिढी आहे. दुसरी पिढी काम करते. क्या बात आहे. त्यांच्यासाठी त्यांची रेसिपी सगळी. आणि हे बर्फ टाकण्याचं कारण काय चटण्यांमध्ये? चटणी काय जाड राहतं ना खाली, ओ तो बर्फ टाकणार तो जास्ती पातळ नाही. अच्छा, पातळप्रमाणे थंड पण राहणार, चांगली राहणार ती. एकदम प्लेट फुल. हे बघा लाईट बघा पडले छानच. मका आणि गहू यांच्यापासून बनलेले हा पापड आहे आणि वरती बघाल तर काकडी म्हणजे प्रॉपर कोशिंबीर आहे वरती. आणि त्यांच्या त्या 2 चटण्या पण टाकल्यात त्यांनी, एक ऑरेंज चटणी, एक हिरवी चटणी. सो धनिया, पुदिना आणि लसूण याची चटणी आहे. खाऊ बघूया आपण. हा पापड आहे. ह्याच्या आधी हा आयटम खाल्ला होता जे आपला मिनी गुजरात आहे म्हणजे घाटकोपर, तिथे खाल्लेला मी हा पापड आयटम. आणि त्याचा पापड जो होता ना पापड तो खूप असा कडक होता, पण हा खुसखुशीत आहे, खुसखुशीत भरचूक आयटम आहे हा. म्हणजे एका माणसाने जर हा एक आयटम खाल्ला तर हा लिटरली लंचचा इक्विव्हॅलंट गोष्ट आहे. एवढा हेवी आयटम आहे आणि एवढा भरलेला आयटम आहे. सो मी जे सांगतो ते करा. त्यांनी बनवलं त्यांना बोला वरून ऑरेंज चटणी, हिरवी चटणी, मसाले, चाट मसाला सगळं टाकायला लावा. एकदम चटकदार होतं जसं आपला भाटुबाचा एपिसोड असतो. आणि खा. खूप क्वालिटी आयटम आहे आणि त्यासाठी या गोष्टीचा माझ्याकडनं मिळतो आहे डबल थम्सअप. मी गोल्डन थम्सअप का दिला नाही आहे? कारण मी या स्टाईलचा नाही आहे की मी इथे परत येऊन हीच डिश ऑर्डर करीन. मी ते वेगळं ट्राय करीन. मी खमणी ट्राय करीन परत येऊन. नक्कीच खमणी डोक्यात भरली आहे माझ्या. पण हा क्वालिटी आयटम आहे. तुम्हाला खूप ज्यांना मसाला पापड हा त्यांचा जीव की प्राण आयटम आहे, जे कुठेही बारमध्ये गेले किंवा कुठे रेस्टॉरंटला गेले आणि जे स्पेशली पहिलं मसाला पापड मागवतात त्यांच्यासाठी ही जन्नत आहे, जन्नत. येस, मॅन्डेटरी दिस इज. तुम्ही किती वर्षाकडे येताय? हेच पापड खायला. 10 years तुम्ही एकदा येताय. हो आणि मी आता हे खाणार त्यांच्याकडेच खाणार. हो. म्हणजे शोधणार नाही दिसले, पहिले विसरतो ना आपण गल्ली वगैरे, पुन्हा करून ठेवायची. लोकांना कसं ओळखायचं, कसं कुठे यायचं? बँक ऑफ इंडियाच्या मागे अग्यारी लेन मध्ये येऊ शकता. अच्छा, तिथून आत आलात की डावीकडेच आहे. आणि जसं या ताईंनी या पापडाला हाईप दिलाय
तसंच तुम्हाला पण या व्हिडिओला हाईप करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जे आपलं लाईक शेअरवाला जे सेक्शन असतं त्याच्या बाजूलाच असतं हाईप म्हणून, किंवा तुमच्या कमेंटचा जो बॉक्स असतो त्या कमेंटच्या कमेंटला स्लाईड केलं कृष्णा हाईप म्हणून हाईप करा. हाईप केल्याने व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचतो आणि यूट्यूबचं नवीन फीचर आहे, जेव्हा आपण यूट्यूबचं नवीन फीचर वापरायला लागतो यूट्यूब आपल्या व्हिडिओला पण पुश करतो. स्वतः आपली पुढची जागा आहे 56 मसाला नमकीन. हे पण 1951 पासून आहे, खूपच जुनं हे लोक आणि हे पण खूपच फेमस आहे. तो क्या फेमस है आपका? 56 मसाला ये जो भेल के रूप में भी बनाया जाता है, लोग ज़्यादा लाइक करते हैं. ये पार्सल भी हो रहा है, अमेरिका जैसे देश में भी लोग ले जाते हैं यहाँ से? हाँ ले जाते हैं. कौन सा जनरेशन काम कर रहा है? ये समझ लो कि अभी हमारे लड़के भी आ रहे हैं तो ये थर्ड जनरेशन काम कर रहा है. अरे वाह, ये हमारे पिताजी ने इसको बनाया और बम्बई में इस टेस्ट का कहीं भी नहीं आपको मिलेगा. कहीं भी नहीं मिलेगा. जी हाँ. और ये मसाले कहाँ से आते हैं आपके? ये मसाले भी हम खुद बनाते हैं. खुद बनाते हो सब? हाँ, सारे कच्चे मसाले ले करके हाँ. उसको बराबर से तो बनाया. आपका सब प्रमाण रहता है कौन सा मसाला कैसा हाँ रहेगा? हाँ जी हाँ जी. इसका कितना हुआ 70 साल हो गया. 70 साल से चालू है. आणि तुम्ही किती वाजता खायला येता इकडे? मैं तो डेली खाता हूँ. डेली? अरे वाह, आपका फेवरेट क्या है? अपना यही इसको मार्केट में अपन खड़ा रहेगा दे देते हो. हाँ हाँ, बोलने की जरूरत नहीं. हे मला आवडतं मुंबईचं की इथे ना कल्चर आहे. तुम्ही जर रेग्युलर झालात ना कुठल्या ठिकाणचे की तुम्हाला ऑर्डर द्यायला लागत नाही, चेहरा बघून कळतं की हा माणूस काय खाणार. भाई काही असे आयटम असतात ना ते बघूनच कळतं की बाप लागणार आहेत. त्यातली कुठेतरी 56 भोग 56 मसालाची ही कमाल आहे. म्हणजे याच्यामध्ये कुरमुरे सोडून सगळं आहे जे भेळमध्ये मेन असतं. मगाशी आपण 50 रुपयाचं मसाला पापड खाल्ला, त्याऐवजी 50 रुपयाची ही जी गोष्ट आहे ना ही बाप गोष्ट आहे. कारण याचा जो ऐवज आहे ना यात त्याने ज्या ज्या गोष्टी घातल्या आहेत लिटरली 56 प्रकारच्या गोष्टी घातल्या आतमध्ये. मग तुम्ही तो रिकॅपमध्ये बघाल हे काय 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 आतमध्ये गेलं आहे. विथ दॅट मसाला, विथ दॅट मीठ आणि लिंबू, डाळिंब, कैरी. आता मी खात चाललो आहे ना ह्याची टेस्ट अजून वाढत चालली आहे. म्हणजे मी चॅट झालो आहे आता की चॅटमध्ये डाळिंब आहेत आणि एवढा तिखटपणा असतो ना, अख्ख्या भेळला तिखट चव आहे पण डाळिंब येतं ना असं एकदम फ्रेश ज्युसी आणि गोड फिलिंग येते. हा मला वाटतं ग्रेटेस्ट ऑफ ऑल चकणा आहे. आणि मला या भेळला जायचं आहे डायमंड थम्सअप. दिस इज डायमंड थम्सअप भेळ. सो तुम्ही भेळ खाऊन तिखट वाटत असेल तर त्याच्या बाजूलाच आहे संतोष भाई ज्यूसवाला. आणि ते काय चांगलं मिळतं दादा? कोकोनट पंच. कोकोनट मारलो चेहऱ्यावरती तुमच्या. नाही पंच नाही मारणार, ते माझा फालतू पंच होता. पण आता त्यांचं बघूया ते कसं काय बनवत आहेत. चला. तो पांढरं शुभ्र हे ड्रिंक मी हातात आलेलं आहे. लिटरली असं वाटतं की त्याच्यामध्ये चुना टाकलाय, एवढं पांढरं येते. दादा मैं आपके शॉप में देख रहा हूँ कि अलग अलग आइटम है. जैसे संग्रीला जूस क्या है अभी? ये संग्रीला में मस्क मेलन होता है, उसमें मौसमी का जूस जाता है और पाइनएप्पल जाता है और ऊपर से वाटरमेलन के पीसेज आता है. अरे बाप रे, और महंगा रहेगा नहीं ये? नहीं नहीं नहीं, ओनली फॉर 70 रुपीज. 70 रुपीज मेरे दुकान में. हाँ, ये भी 70 का. आप बाहर जाएंगे 80 रुपीज का आपको नारियल पानी मिलेगा. मैं आपको नारियल का पानी और मलाई दोनों मिक्स करके आपको जूस पिलाऊंगा, वो भी 70 में. इसमें शुगर भी आता है? इसमें लाइट शुगर रहता है, थोड़ा आधा चम्मच रहता है. ये सब एक्सपेरिमेंट किया किसने? किसके? ये मेरे पिताजी के टाइम से चलता आ रहा है. कितना पुराना है ये 65 से 70 साल पुराना है. 65 से 70 साल. और मैं खुद थर्ड जनरेशन हूँ यहाँ पे. थर्ड जनरेशन? हाँ, मेरे दद्दू ने चालू किया था, दादू ने. अरे हाँ. और मैं आप बोले थे कि यहाँ पे कितने कोकोनट दिन में कट होते हैं? कोकोनट डेली का कम से कम 150 से लेकर 200 तक. ट्राय करूया आपण. पांढरं शुभ्र एकदम खतरनाक ना. वेगळीच चव आहे भाई. यामध्ये मलाई आणि पाणी मिक्सच करून दिलंय. म्हणजे भाई लफडाच नको. आप आधा ग्लास पिएंगे ना तो आधा ग्लास और एक्स्ट्रा फ्री में वो एक्स्ट्रा देते ही, हम लोग बनाते ही है. खतरनाक हेवी आहे. आणि त्यासाठी माझ्याकडनं याला मिळतो आहे डबल थम्सअप फॉर शुअर. मग जर तुम्ही ते आलात तर कोकोनट पंच तुम्हाला ट्राय करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट जागे होऊन जाल. हो, यू फ्रॉम अमरावती? हाँ, अभी जस्ट लास्ट एपिसोड डाला है उसका. नाइस नाइस नाइस. चलो थँक्यू यार, अच्छा लगा मिलके. तुम्हाला मुंबईची नवाबीगिरी बघायची असेल तर भाई मुंबईला ना रस्त्यावर कार्पेट टाकतात. कळलं काय? रस्त्यावर कार्पेट याला म्हणतात मुंबई. आता मी अशी गोष्ट खायला आलो आहे ना की जी एकदम साधी आहे, सामान्य आहे, पण कसं काय असणार आहे आणि काय गेम होणार आहे ते माहिती नाही आपल्याला.
पण या जागेचं नाव काय माहितीये? लाल टोपी. मी घातली हिरवी टोपी पण जागेचं नाव आहे लाल टोपी. दादा ही लाल टोपी जी भेळ है ये कौन सा टाइप का भेल है? सूखा भेल है। हाँ बड़ी कहाँ का है, मतलब कौन सी इधर का स्टाइल है ये महाराष्ट्र का है। ये महाराष्ट्र का ही भेल है। ओ तो एक मुझे भेल देना फिर। मिरची वाली भेळ आहे ही. शेव मुमरा व्हेरी गुड. तिकडनं रिव्ह्यू आलेला आहे लांबून मला. यात ना मसाला आहे ना मीठ आहे ना काय आहे. जी चव आहे ती फक्त या भेळेची आहे. भेळ म्हणजे काय? पीनट्स, कुरमुरे मुरमुरे तुमचे, शेव, लाल डाळ, बुंदी फ्राय आणि ही मिरची. ही ना सामान्य माणसाची भेळ आहे. सामान्य गोष्टी आहेत पण असामान्य चव आहे. म्हणजे मला काय वाटतं काय हे असं मिक्स केलं पाहिजे आणि विथ मिरची. म्हणजे तुमच्या घासामध्ये एवढ्या मिरच्या दिसल्या पाहिजे. बघ दिसतात तुला मिरच्या? एवढ्या मिरच्या दिसल्या पाहिजेत आणि मग हे खायचं आहे. हा तो नाही आहे पण मी या गोष्टीला बोलतोय अमेझिंग. अमेझिंग भेळ. पालघरची मिरची MG मार्केटमध्ये आहे हे. आणि मग हा अख्खा गेम या पालघरच्या मिरचीचा आहे. पालघरची मिरची या भेळला माझ्याकडनं गोल्डन थम्सअप मिळतो आहे. सो अशा प्रकारे हा सामान्य पण असामान्य एपिसोड इकडे संपत आहे. तुम्हाला या नवरात्रीमध्ये आम्ही काहीतरी वेगळा दाखवायचा प्रयत्न केला. मुंबादेवी दाखवली, त्याच्याकडे तुळजापूरला गेलेलो आम्ही, म्हणजे तुळजाभवानी तुम्हाला दाखवली. ही जी खाऊगल्ली होती ती आपल्याला या दादाने फिरवली आहे. त्याचं ॲक्च्युली आज काम होतं ते सोडून तो आपल्यावर फिरतोय दिवसभर आणि आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या त्याने. दादा तुझं खरंच धन्यवाद. तुम्हाला मस्त फिरवलंस आणि शेवटची भेळची फेवरेट भेळ आहे तुम्हाला घेऊन आला इथपर्यंत खायला. लक्षात ठेवा लाल टोपी भेळला तुम्हाला शेवट लावून ही भेळ पण ट्राय करायची कारण ह्याची पण फेवरेट आहे ती. चला बाय बाय.